भारतीयांनी 3 महिन्यात 50 टन सोनं का विकलं? मोठं आर्थिक संकट येतंय का? भारतीय आणि सोनं हे नातं फक्त दागिन्यांचं नाही तर विश्वासाचं आहे. भारतीयांच्या प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी सोनं त्यांच्या सोबत असतं. पण जर मी तुम्हाला सांगितलं की गेल्या 3 महिन्यात भारतीयांनी तब्बल 50 टन सोनं विकलं, तर लोक अचानक सोनं का विकत आहेत? आर्थिक अडचण की मोठ्या संकटाची चाहूल? आज आपण या बातमीमागचं खरं वास्तव आणि त्याचं सखोल विश्लेषण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अस्मिता आणि आपण बघत आहोत अनफिल्टर्ड महाराष्ट्र. भारतात सोन्याला केवळ धातू म्हणून पाहिलं जात नाही. लग्न समारंभ, सण उत्सव, गुंतवणूक, संकटांचा काळ अशा प्रत्येक टप्प्यावर सोन्याचं वेगळंच महत्त्व आहे. त्यामुळे भारतीय कुटुंब शक्यतो सोनं विकत नाहीत. मात्र 2026 मध्ये एक वेगळाच ट्रेंड पाहायला मिळत आहे. देशभरातील अनेक ज्वेलर्स, गोल्ड रिफायनर्स आणि गोल्ड लोन कंपन्यांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यात नागरिकांनी मोठ्या प्रमाणावरती जुनं सोनं विकलंय. अंदाजे 50 टनहून अधिक सोनं पुन्हा बाजारात आलंय. पण 50 टन म्हणजे नेमकं किती? 50 टन म्हणजे 50,000 किलो, म्हणजेच तब्बल 5 कोटी ग्रॅम सोनं. एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोनं बाजारात परत येणं ही नक्कीच चर्चेची बाब आहे. मात्र याचा अर्थ देश आर्थिक संकटात आहे असा निष्कर्ष काढणं योग्य ठरणार नाही. आता प्रश्न असा की लोक सोनं का विकत आहेत? पहिलं आणि सर्वात मोठं कारण म्हणजे सोन्याचा विक्रमी भाव. गेल्या काही महिन्यात सोन्याच्या किमतीने ऐतिहासिक उच्चांक गाठलाय. अनेक शहरांमध्ये 10 ग्रॅम सोन्याची किंमत 1 लाख रुपयांच्या पुढे गेली. काही वर्षापूर्वी 40 ते 50 हजार रुपयात खरेदी केलेल्या सोन्याला आज जवळपास दुप्पट किंमत मिळत असल्याने अनेकांनी नफा बुक करण्याचा निर्णय घेतला. दुसरं कारण म्हणजे आर्थिक गरज. प्रत्येक जण नफा कमवण्यासाठी सोनं विकत नाही, तर काहींवरती कर्जाचा भार आहे, काहींना व्यवसायासाठी भांडवल हवंय, तर काहींना वैद्यकीय उपचार, शिक्षण किंवा घरगुती खर्चासाठी तातडीने पैशाची गरज आहे. अशा वेळी घरातलं सोनंच सर्वात आधी उपयोगी पडतं, कारण ते लगेच रोख रकमेत बदलता येतं. आणि तिसरं कारण म्हणजे बदललेली गुंतवणुकीची मानसिकता. आजची तरुण पिढी फक्त फिजिकल गोल्डवरती अवलंबून राहत नाही. अनेक जण सोनं विकून शेअर मार्केट, म्युच्युअल फंड, SIP, ETF, डिजिटल गोल्ड, रिअल इस्टेट किंवा स्वतःच्या व्यवसायात गुंतवणूक करत आहेत. म्हणजे प्रत्येक सोन्याची विक्री ही आर्थिक अडचणीमुळेच होत आहे असं नाही. सोशल मीडियावर मात्र वेगळीच चर्चा सुरू आहे. अनेक पोस्टमध्ये दावा केला जात आहे की लोक सोनं विकत आहेत म्हणजे देशाचा मोठा आर्थिक क्रॅश येणार आहे. पण अर्थतज्ञ याबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देतात. एका आकड्यावरून संपूर्ण अर्थव्यवस्थेचे निष्कर्ष काढता येत नाहीत. त्यासाठी GDP, महागाई, रोजगार, उद्योग, बँकिंग व्यवस्था, निर्यात आयात, शेअर बाजार आणि ग्राहक खर्च यांसारख्या अनेक घटकांचा एकत्रित विचार करावा लागतो. जागतिक परिस्थितीचाही यामध्ये मोठा वाटा आहे. मध्य पूर्वेतील तणाव, अमेरिकेतील व्याजदर, डॉलरमधील चढ उतार, वाढती महागाई आणि जागतिक व्यापारातील अनिश्चितता यामुळे जगभरातील गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्याकडे वळतात. त्यामुळे सोन्याच्या किमती वाढतात. म्हणूनच सोन्याला सेफ हेवन ॲसेट म्हटलं जातं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एका बाजूला काही नागरिक सोनं विकत असताना दुसऱ्या बाजूला भारताची रिझर्व्ह बँक RBI आणि जगातील अनेक केंद्रीय बँका गेल्या काही वर्षात आपल्या सोन्याच्या साठ्यात सातत्याने वाढ करत आहेत. कारण डॉलरवरील अवलंबित्व कमी करणं आणि आर्थिक सुरक्षितता वाढवणं हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणजे नागरिक आणि केंद्रीय बँका यांची कारणं आणि उद्दिष्ट वेगवेगळी असतात. भारत हा जगातील सर्वात मोठ्या सोन्याच्या ग्राहकांपैकी एक आहे. भारतीय कुटुंबांमध्ये हजारो टन सोनं असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. त्यामुळे 50 टन हा आकडा मोठा वाटत असला तरी देशातील एकूण सोन्याच्या साठ्याच्या तुलनेत तो फार मोठा नाही. याचा परिणाम ज्वेलर्स आणि सरकारवरही होतो. जुनं सोनं बाजारात आल्यानंतर नवीन सोन्याची आयात काही प्रमाणात कमी होऊ शकते. त्यामुळे देशाचं आयात बिल कमी होण्यास आणि करंट अकाउंट डेफिसिट CAD वरही काही प्रमाणात सकारात्मक परिणाम होऊ शकतो. गोल्ड लोन कंपन्यांच्याही व्यवहारात बदल दिसून येत आहेत. काही लोक कर्ज फेडण्यासाठी सोनं विकत आहेत, तर काही जण कर्ज न घेता थेट सोनं विकून आर्थिक गरजा पूर्ण करत आहेत. आता पुढे काय? जर जागतिक तणाव कायम राहिला, महागाई वाढली किंवा डॉलर मजबूत राहिला तर सोन्याच्या किमती आणखी वाढू शकतात. पण जागतिक अर्थव्यवस्था स्थिर झाली, व्याजदर कमी झाले आणि बाजारातील अनिश्चितता कमी झाली तर सोन्याच्या किमतीमध्ये घसरणही होऊ शकते.
त्यामुळे फक्त अफवा किंवा सोशल मीडियावरील व्हिडिओ पाहून खरेदी किंवा विक्रीचा निर्णय घेणं टाळावं. सोनं हा भावनेचा नाही तर योग्य आर्थिक नियोजनाचा विषय आहे. तुमची गरज, तुमची उद्दिष्ट आणि तुमची जोखीम लक्षात घेऊनच निर्णय घ्या. तर एकूणच भारतीयांनी 50 टन सोनं विकलं ही बातमी नक्कीच मोठी आहे, पण त्यामागे भीतीपेक्षा वास्तव समजून घेणं अधिक महत्वाचं आहे. काही लोक नफा कमवत आहेत, काही गरज भागवत आहेत, तर काही आपली गुंतवणूक बदलत आहेत. त्यामुळे ही घटना देश आर्थिक संकटात असल्याचा पुरावा नसून बदलत्या आर्थिक सवयी आणि जागतिक परिस्थितीचं प्रतिबिंब आहे. तुमच्या मते सोन्याचा सध्याचा भाव पाहता लोकांनी सोनं विकावं का, की भविष्यासाठी जपून ठेवावं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच सखोल, तथ्याधारित आणि मराठीतल्या विश्लेषणात्मक बातम्यांसाठी अनफिल्टर्ड महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका अनफिल्टर्ड विश्लेषणासह. धन्यवाद.